मालाडमधील मीठ चौकी उड्डाणपुलाचं आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मात्र पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले। सत्तेत असताना काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या प्रयत्नातून उड्डाणपुलाचं काम झाल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। मात्र भाजपने श्रेय घेत उद्घाटन केल्याचा आरोप काँग्रेसने केला। दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मालाड परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं, तर पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं। ब्रिज का काम तो वर्षों से चल रहा था, लेकिन बड़ी धीमी गति से चल रहा था। तो मैंने तुरंत अधिकारियों के साथ मीटिंगें की। मैंने मौके पे कई बार आके यहाँ का मुआवजा लिया, यहाँ का काम की प्रगति के ऊपर मेरे आइडियाज दिए। ये काम दिन रात करके मात्र 4 महीने हमारी सरकार को अभी पूरे नहीं हुए और ये ब्रिज शुरू हो रहा है। केंद्रीय मंत्र्यांना बोलवलं पाहिजे आणि जगात रिसर्च केलं पाहिजे। एवढा चांगला मंत्री जो 1 महिन्यामध्ये ब्रिज तयार करू शकतो 1/2 किलोमीटरचा, तर खरखर एकदम योग्य आहे। जानकारी घेतली पाहिजे, सायंटिस्टने रिसर्च केलं पाहिजे की 1 महिन्यामध्ये ब्रिज तयार करून घेणारा हा एकमेव मंत्री होऊ शकतो। जगात मला दुसरा कोण दिसला नाही। दरम्यान या सगळ्या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। मालाड मीठ चौकी पुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आला। खरं तर या पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि काँग्रेस समोर आली होती। काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। याच पुलाच्या उद्घाटनावरून खरं तर काँग्रेसकडून आहे मोठ्या संख्येमध्ये पुलाच्या आजूबाजूला आहेत बॅनरबाजी आहे, पोस्टरबाजी करण्यात आला आहे। त्याच बाजूने आपण पाहिलं तर भाजपकडून देखील आहे तर उद्घाटनाच्या मोठ्या संख्येमध्ये पुलाच्या आजूबाजूला परिसरात आहे पोस्टरबाजी करण्यात आला। खरं तर काँग्रेसचे आमदार आहेत असलम शेख यांच्या मंत्रिमंडळ असताना त्यांच्या महाविकास आघाडी काढत आहेत। या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी हा पुलाचं काम सुरू करण्यात आला होता। अशा पद्धतीने बॅनर आहे लावण्यात आला आहे। मात्र आता आहेत भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या आहेत प्रयत्नाने असं देखील आहेत या ठिकाणी पुलाचं उद्घाटन करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल केले आहेत। खरं तर आज सकाळपासून काँग्रेस या उद्घाटनाचा विरोध करत होती। आमदार असलम शेख यांच्या समर्थक मोठ्या संख्येमध्ये एकत्र होऊन आंदोलन करत होते। खरं तर पोलिसांनी धरपकड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केल्यानंतर सध्या एकंदरीत आपण पाहिलं तर भाजपच्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या या ठिकाणी माध्यमातून पुलाच्या आहेत मीठ चौकी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। सध्या एकंदरीत परिस्थिती आहेत या ठिकाणी परिसरात मोठा तणावाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची या परिसरात मोठ्या संख्येमध्ये बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला। खरं तर या मालोनी लिंक रोडला आहे तर मालोनी साईडला जायला मालाडमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती लिंक रोड परिसरात। मात्र ही मीठ चौकी आहे तो उघडल्यामुळे वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र या उद्घाटनावरून आहेत भाजप आणि श्रेयवादाची लढाई आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली। मात्र यामुळे आहेत परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाला होता। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।